आज मी तुम्हाला खुसखुशीत आणि मऊ न पडणारी एकदम सोप्या पद्धतीने करंजी कशी बनवली जाते याची रेसिपी दाखवणार आहे। मी इथे 4 कप मैदा घेतला, तो व्यवस्थित चाळून घेते। कप इथे 4 कपासाठी मी अर्धा कप रवा घेतलाय, तो देखील चाळून घेते। तसं मी चवीनुसार मीठ ऍड करते, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। रवा टाकल्यामुळे करंजी कशी संपेपर्यंत एकदम कुरकुरीत राहते, खुसखुशीत अशी। अर्धी वाटी गरम कडकडीत असं तेल करून घेतलं। गरम असल्यामुळे मी पहिलं चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते। यात मी कोमट पाणी घालून पीठ मळून घेणार। बघू शकता इथे असं घट्टसर गोळा असं मळून घेतलाय। याला मी 20 मिनिटं असं झाकून ठेवणार। एकदम मळून घेते व्यवस्थित। याचे मी असे 3 गोळे मोठे करून घेतले। त्यातले 2 गोळे झाकून ठेवणार। ते असा एक रोल करून घेतलाय। आता त्याला एकसारखे कटिंग करून घेणार, म्हणजे गोल आपले एकसारखे होतात। मी करंजीसाठी इथे पाती लाटून घेत एकदम पातळ अशी करंजीसाठी मी इथे पाती लाटून घेतली आहे, बघू शकता। आता मी यात असं पकडायचं, म्हणजे सारण इकडे तिकडे नाही जाणार। एका साईडला हे सारण घालून घ्यायचं। याला साईडने पाणी लावून घेणार, म्हणजे हे उघडत नाहीत। हे व्यवस्थित एकमेकांवर दाबून घ्यायचे। हा मार्केटमध्ये असा चमचा मिळतो डिझाईनसाठी, साईडच्या कडा या आपण काढून टाकू शकतो। तुम्ही साच्याने देखील करू शकता। एक एक करून थोड्या थोड्या करंज्या करून घेणार आहे। बघू शकता एकसारख्या करंज्या इथे बनवून तयार आहेत। मी करंज्यांसाठी जे सारण वापरलंय, हे चणे भाजून घेतले, त्याचं पीठ लावून घेतलंय, बघू शकता। आणि त्याच्यात मी सुकं खोबरं वगैरे ऍड केलं। हे सारण कसं बनवायचं हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक देईन। तेल गरम करून घेतलं व्यवस्थित। गॅस आता मीडियम ठेवला आणि एक एक करंजी त्यात मी सोडून घेणार आहे। मी इथे एकत्र 5 करंज्या टाकल्या आहेत। आता यांना हळूवारपणे दुसऱ्या साईडने परतून घेणार आहे। साईडने मी यांना सगळ्यांना परतून घेतलंय आणि सोनेरी रंग येईपर्यंत हे व्यवस्थित भाजून घ्यायचे। करंज्यांना सोनेरी असा रंग आलेला आहे। आता एक एक कडून मी हे काढून घेते। इथे मी करंज्यांचं व्यवस्थित तेल गाळून घेतलंय। इथे एक एक करून मी सगळ्या करंज्या तळून घेतल्या आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड कमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग.